महाराष्ट्रात अनेक परंपरा आहेत, पण त्यातील एक परंपरा अशी आहे जी पाहताना अंगावर रोमांच उभा करते, ते म्हणजे श्रद्धा, नवस, भक्ती आणि उत्साह याचा संगम म्हणजेच काठी परंपरा. नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहतात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल. तीस ते 40 फूट उंची अशी असलेली काठी आणि त्या काठीवर बांधलेले रंगीबेरंगी कपडे, फडकणारे झेंडे आणि ढोल, पुंग्या, डफली यांच्या तालावर चालणारे भक्त. ही काठी फक्त लाकडाची नसते, ती असते श्रद्धेची निशाणी, गावाच्या देवतेशी असलेला भक्तांची नाळ. ही काठी एका विशिष्ट ठिकाणाहून निघते आणि तिचे एक स्थायिक गाव असते. त्या गावाला भेट देऊन पुन्हा ती आपल्या मूळ स्थानी परत जाते. हा प्रवास फक्त अंतराचा नसतो, तो असतो भक्तीचा, विश्वासाचा आणि नवस पूर्ण होण्याचा. काही भक्त नवस म्हणून ही उंच काठी हातावर घेतात. 30-40 फूट उंच काठी सांभाळणे सोपे नसते, पण श्रद्धेच्या बळावर ही कठीण कार्य पार पाडतात. ढोल ताशाच्या तालावर, पुंग्या आणि डफलीच्या सुरामध्ये भक्तीचा हा सोहळा गावोगावी फिरत राहतो.
या काठीसोबत असलेल्या भक्तांना अनेक जण घरी नेतात, भोजनदान करतात. भोजन देण्यापूर्वी त्या काठीची पूजा केली जाते. आरती, फुले, निवद आणि भोजन वाढून झाल्यानंतर श्लोक घेतले जातात आणि बासुरीचा मधुर स्वर घुमतो. ते म्हणजे बासुरी वाजल्याशिवाय कोणीही जेवायला सुरुवात करत नाही. तो क्षण म्हणजे शिस्त, परंपरा आणि संस्कार याचे दर्शन करून देते. ही परंपरा फक्त उत्सव नाही, तर ती आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख. श्रद्धा, नवस, भक्ती आणि सामूहिक ऐक्य या सर्वांचा सुंदर संगम म्हणजे काठी परंपरा आहे. ही परंपरा आजही जिवंत आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. पाणी नाही म्हणत, पाणी इंस्टाला वगैरे टाकाल नमस्कार साहेब. नमस्कार, बोला साहेब, ही काठी नेमकी कोण्या ठिकाणून निघली? आता हे बघा, आम्ही जे शिवरात्री पाळण्याला काठीला आमोशाच्या दिवशी पांघरणं चढवल्यावर तिथून वायफणा बुजुर्ग इथून जे 10 दिवस फिरता ते दशमीपर्यंत 10 दिवसाचे. मग नवमीच्या दिवशी गावामध्ये काठी येते 25 तारखेला आणि दशमीच्या दिवशी लग्न लागतात. हे वाडवडिलापासून परंपरा चालत आलेली आहे. आणि हे कुठे जाते काठी? आता बघा, पहिला मुक्काम आहे वायपण्याहून वाडीला, सेटेवाडी म्हणून आहे, आणि त्याच्यानंतर धोत्रा सूर्यवंशी बंधूच्या इकडं, आणि तिसरा मुक्काम आहे कारखेड, चौथा मुक्काम लहारी, पाचवा मुक्काम हडसणी, सहावा मुक्काम उमरी, सातवा मुक्काम तळेगाव, आठवा मुक्काम पांगरी, नववा मुक्काम पिंपराळा आणि 10वा मुक्काम परत वापसीला वायपणा बुजुर्ग येथे जाऊन 11व्या दिवशी समजा लग्न लागतात. म्हणजे एकूण 11 दिवस तुमचे पैदल चालावं लागतं? पैदल चालतात, लहान म्हातारे सगळे टोटल, पायात काही न घालता. बरं, ज्या ठिकाणी तुम्ही मुक्काम टाकता त्या ठिकाणी तुम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम करता की केवळ आराम करता? नाही नाही नाही, सांस्कृतिक कार्यक्रम असतात. म्हणजे एक आम्ही डाव म्हणतो, जसा अनेक डाव असतील ते विषय सोडून द्या. तर डाव म्हणजे काठीचा डाव असते, बाजा असते डावामध्ये. पहिलं तरी सोंग बिंग म्हणजे नाट्य कसं राहत गेलं वगनाट्य, तसं सोंगाचा प्रकार होता एक. तर आता कोणी काढणं झालंय तेवढं, पण पहिलं पूर्वीच्या काळी खूपच होतं. मग आता तुम्ही जे काठी उभी करून जे हातावर नाचवितात, हो सर, ते आता सध्या चालू आहे की नाही? तुमच्यात कोणी नाचवणार आहे का? आहे, खूप चालू आहे. तर मग आता काठी उभी करता येईल का? आता म्हणजे बोरगावकरांच्या इथं समोर काठी उभी करून नाचविता येईल? नाचविल्या जाते.
त्याच्या इकडे जेवण आहे आजचं सकाळचं. तिथं जेवण झाल्यावर 5 पावली का होईना करतातच. धन्यवाद साहेब, धन्यवाद. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. जर तुम्हाला अशा महाराष्ट्रातील परंपरा जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.